माझे नाव पी.एस.आय. राणी तुकाळ. आज मी निरामय संस्थेच्या आयोजित शिबिरासाठी मुलींना किशोरवयीन मुलींना त्यांच्या करिअरसाठी मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्यांना इन्स्पिरेशन देण्यासाठी महर्षी कर्वे संस्थेचे आले होते. तर त्यांनी एक प्रदर्शन भरवलेलं आहे. मला इतकं छान वाटलं की मुलांना जे स्किल बेस्ड एज्युकेशन असतं ते कसं दिलं जावं. इथे नसेल कॉम्पिटन्सी ठेवला जातो निरामय संस्थेसाठी किंवा मुली भविष्यामध्ये कुठला व्यवसाय करू शकतात तर ते छोटे छोटे अगदी हस्तउद्योग किंवा लघु उद्योग त्या घरातल्या घरात स्टार्ट करू शकतात. आणि सध्या मुली त्या त्यांनी बनवलेले घराचे तोरण, फुलांचे तोरण हे बनवून त्याचा व्यवसाय करून त्यातून येणाऱ्या पैशातून मुली त्यांचं शिक्षण करतातच, पण त्याचबरोबर त्यांच्या आसपास, कारण निरामय संस्थेमध्ये असणाऱ्या मुली नॅशनल एरियातून येणाऱ्या आहेत आणि त्या मुली त्यांच्या आसपास इतर ज्या मुली शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या आहेत त्यांना त्या मदत करतात. त्यांना त्या पैशांसाठी त्यांच्या पैशांमधून कुणाचं शिक्षण अडू नये. म्हणजे खरे जर विचार घ्यायचे असेल तर मला असं वाटतं की त्या मुलींमध्ये जे आपले ज्ञानोबा तुकोबा जे संतांचे विचार आहेत त्या या मुलींमध्ये रुजलेत असं मला वाटतं. त्यांचं एकंदरीत काम पाहून तर खूप छान वाटलं मला आज इथे आल्यानंतर की नुसतं बोलून होत नाही की मुली शिकल्या पाहिजे किंवा मुलीचं जे गळतीचं प्रमाण आहे ते कमी झालं पाहिजे. ते जे बेसिक आहे तुम्ही तळागाळात जाऊन त्या मुली स्वतःसाठी प्रयत्न करणं आणि आई वडिलांनाही त्यांचा शिक्षणाचा बोजा वाटत नाही. मुलींना शिक्षणासाठी पैसा लागतो, मुली स्वतः कमवून शिकतात. तर ही खूप छान गोष्ट वाटली मला या निरामय संस्थेची. थँक्यू.